क्या बात आहे. टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहू शकता. आज सकाळी नाश्ता घेतला, दुपारपर्यंत इथं होते, जेवण पण केलं. वा, तेज आहे चेहऱ्यावरती. संध्याकाळी 4 वाजता चहाची सोय होईल आणि रात्री बसल्यानंतर वाटतं काय ती पण होईल. क्या बात आहे. कमिटी खूप दिलदार आहे त्यांच्यावरती, कारण वेलेगावचे खंदे समर्थक. क्या बात आहे. निश्चित मित्र, एक मराठीमध्ये असं म्हटलं जातं शेतकऱ्याच्या भाषेने, एखाद्या जर गोजराला तुम्हाला शिकवायचं असेल ना तर त्याला नांगराच्या जोडीला फिरवावं लागतं. गोरसई बी मध्ये असा एक खेळाडू का जो आज नावारूपाला आला आहे तो म्हणजे किशोर मुकादम. लहान होता, टीमच्या बरोबर जायचा, फिल्डिंग चांगली आहे म्हणून घेतला गेला. फिल्डिंग करता करता प्रयोग केला, गोलंदाजी दिली, गोलंदाजी करता करता फलंदाजी दिली आणि आज आपण पाहिलं तर टॉप मध्ये काम करतोय टीम मध्ये. हे खऱ्या अर्थाने क्रिकेटवरील प्रेम. सुरुवातीला त्यांना हसत होतंय, पण आज आवर्जून त्यांचं आदराने नाव घेतलं जातंय. बंदे में है दम, नाम है किशोर मुकादम. वेले संघाचा 12वा खेळाडू कृपया कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. इथं आपण पाहतोय जुन अंदुरकी संघाचा आहे. आपण पुन्हा एकदा पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीन वरती पियुष पाटील. क्या बात आहे. खूप प्रेम आहे. कॅमेरामॅनचा पण आवडता असावा, त्यांना कॅच केलं जात आहे आपल्या कॅमेऱ्यामध्ये. सबसे कातिल पियुष पाटील. कातिल अंदाज. ओलिया खेळाकडे सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. पियुष आनंदाचा एन्जॉयचा भाग आहे, राग नको बनवू. भावेश तले आणि विजेंद्र पाटील सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. पाहूया कातिलांना अंदाज पाहायला मिळेल का. भावेश पाटील यांच्या माध्यमातून भावेश थले आणि विजेंद्र पाटील. ऑन स्ट्राइक थले, कुणाल पाटील, कृणाल पाटील. क्या बात आहे. पहिले षटक हाताळण्यासाठी तयार होते गोलंदाजी मार्क वरती. काय घडते पाहूया मैदानाच्या आतमध्ये. सरसावतय आपल्या संघाचा श्रीगणेश करण्यासाठी गोलंदाज यावेळेस उडावला इनफिल्डच्या वरतून. पाहूया काय घडतंय. संधी चालून आली होती नामी, परंतु इथं मात्र झेल काय कन्वर्ट केलं नाहीये. पहिल्या चेंडूवरती एक सुवर्ण संधी होती आणि नेहमी म्हटलं जातं संधीला पुढे केस आणि मागे टक्कल असते. एकदा ती जागा निसाडली तर पश्चाताशिवाय पर्याय नाहीये. कारण आपण जीवनदान कोणाला देतोय, भावेश थले यास. कारण जेव्हा लागला हा खेळाडू तर मग समोरचे जे लावतोय आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाजाला इथं जीवनदान दिलं जात आहे. आपण पाहिलं तर कालचा दिवस गाजला होता. 8 चेंडू मागे 32 धावा ओवली चषकामध्ये त्यांनी केल्या होत्या. असा हा धडाकेबाज फलंदाज आणि त्याला पहिल्या चेंडूवरती दिला जातोय जीवनदान. पाहूया त्या जीवनदानाचा कशा प्रकारे फायदा उचलला जाईल. डावखुऱ्या शैलीचा फलंदाज विजेंद्र पाटील यावेळेस स्ट्राइक वरती येतोय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय गोलंदाजी मार्क वरती. क्या बात आहे. पाहूया एक चांगला चेंडू पहिल्या चेंडूवरती हाताळला होता, पुढील चेंडू हाताळण्यासाठी सरसावत आहे. यावेळेस सोडवलाय. क्या बात आहे. पाहूया जाईल का नाही. कमजोर पडला, उंची जास्त लांबी कमी, फलंदाज बाद होतोय जेलच्या स्वरूपात. कृणाल पाटील आपली जादू दाखवतोय. पहिल्या चेंडूवरती सुद्धा झेल बाद करण्याची नामी संधी आली होती. प्रयत्न चांगला होता खेळाडूचा, जिथं शतरक्षण करत होते, परंतु या ठिकाणी मात्र कुठल्या प्रकारची चूक केली नाहीये. आणि रनिंग कॅच पकडताना आपण खेळाडू पाहिला होता रणजित याने. क्या आपलातून आफड होता, 100% देण्याचा प्रयत्न सक्सेसफुल झाला आणि फलंदाज मात्र या खेळपट्टीतून गुल झाला विजेंद्र पाटील. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निलेश पाटील येतोय. चेंडूला चेक केलं जातंय, किती उचली घेईल, किती ताकद लावा लागेल, किती फोर्स लावा लागेल, हा चेक केला जातो. पण मित्र हा 70-70चा चेंडू आहे, चेक करायची आवश्यकता नाही. लगातो 6 याचा स्लोगनच आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आज सकाळपासून आपण पाहतोय की धावांचा पाऊसच पडतोय आणि त्या अनुषंगाने प्रत्येक मॅच मध्ये आपण धावा बनताना पाहायला मिळतोय. 58 धावा चेस केल्या होत्या मानकोलीने. पुढील चेंडू
यावेळेस तेच तर्रार, क्या बात आहे. जागते रहोचा आदेश देत असताना बॅट येण्या अगोदरच चेंडू मात्र फरार झाला किपरच्या हातामध्ये. निर्धावची झाली सांगता. एकच धाव पहिल्या चेंडूवरती बनली गेली आहे. पहिल्या षटकाचा खेळ चालू. 3 चेंडू झाले आणि 1 गडी बाद केला. एकच धाव खर्च केली. कसून गोलंदाजी होते. अचूक टप्पा लाईन लेंथ हाताळली जाते गोलंदाज कृणाल पाटील यांच्या माध्यमातून. यावेळेस आपण पाहतोय फटक्याला चेक केलं होतं. निघून जाते चेंडू समोरच्या रिजन मध्ये. 1 धाव इथं कंप्लीट केली. लगेच पाहता पाहता दुसरी धावी कंप्लीट केली. यावेळेस जोरदार मारण्याचा प्रयत्न केला नाहीये. हलक्या हाताने कटून काढण्याचा प्रयत्न केला. माहिती आहे तेच तर्रार चेंडू हाताळतोय आणि त्या अनुषंगाने अजून आपल्या धावफलकावरती धावा नाहीयेत. ते एक हुशारीचं आणि डोक्याचं क्रिकेट खास करून निलेश पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. पहिल्या चेंडू निर्धाव खाला आणि आपल्या दिमागामधील तारतंत्र जोडलं गेलं आणि आपण पाहतोय की फटका कुठेतरी मित्रमंडळ हलक्या हाताने खेळून काढला. पाहूया यावेळेस कशा प्रकारे हाताला जाईल चेंडू. इथेही पाहू शकता पुश करो खुश रहो अशा रीतीने खेळला गेलाय. मिसफिल पाहायला मिळाली आणि पाहता पाहता एका धावेचं दुसऱ्या धावेमध्ये परिवर्तन. क्रिकेटचं श्वास आणि प्राण जर म्हटलं तर एकेरी आणि दुहेरी धावसंख्या आहे. त्याच्यावरती समाधान मानलं जातंय हे हुशारीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. कारण अर्ली ब्रेक थ्रू विजेंद्र पाटील यांचा गेल्यानंतर कुठेतरी मानसिक दबाव प्रेशर असेल. पहिले षटक चालू आहे आणि जेव्हा पहिल्या 1-2 चेंडूवरती विकेट मिळते त्यावेळेस गोलंदाजी खऱ्या अर्थाने ती जादू असते आणि त्याला सन्मान देणं गरजेचं आहे. ते मान सन्मान निलेश पाटील यांच्या मधून पाहायला मिळते. 3 चेंडू मध्ये 4 धावा जमा केल्या. एकंदरीत धावसंख्या धावफलकावरती 5 या अंकावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होते गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस उडवलाय. पाहूया काय घडते. इनफिल्डच्या वरतून दुरून शतरक्षक पोहोचेल आणि क्या बात आहे. क्या जॉब दॅट आहे. केतन झेल घेतोय. त्या खाली जो पिक्चर होता तो बॉबी पाहायला मिळत होता. निश्चितच त्यावेळेस तो गाणी गाजला होता. आजही तो बऱ्यापैकी चांगला खेळला जातो. तो गाणी ऐकला जात नाही तर खेळला जातोय. हम तुम एक कमरे में बंद आहे. पाहूया इथं मात्र यांची धावा किती केल्या जातील. बॉबी भोईर झलकला जाईल का. प्रदर्शित व्हायला जाईल का. पहिल्या चेंडूचा फेस करतोय. यावेळेस जागा बनवली ती. सेपल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्नही केला होता परंतु कहीं पे निगाही कहीं पे निशाणा. चेंडू मात्र निघून गेला. किपरच्या हातामध्ये कुठल्या प्रकारची धाव नाही आहे. पहिला चेंडू आपण पाहतोय निर्धावच्या स्वरूपात. धावसंख्या स्थिर 5 या अंकावरती. पहिल्या षटकामध्ये कृणाल पाटील याने आपलातून षटक फेकलं. मित्र म्हणून आजच्या दिवसातून एक चांगला षटक म्हटलं तर वावगं ठरणार नाही आहे. जिथं गोलंदाजांना पलो की सलो करून सोडलं त्या ठिकाणी मात्र चांगली कामगिरी. यावेळेस कार्पेटच्या साहाय्याने चेंडू ऑफसाईडच्या दिशेने डीपला ट्रॅव्हल सुद्धा उचलला जातोय. एकच धाव. एकापेक्षा अधिक काय नाहीये. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर ओहुली संघाने दमखम दाखवला. त्यानंतर मानकुली संघाने आपलं विजय रथ कायम ठेवलेला आहे या स्पर्धेमध्ये. आता खालील ही मॅच चालू आहे. नाही तर गोलंदाज आपली चांगली कर्मकुशलता अर्पण करताना पाहायला मिळते. पहिल्या सामन्यामध्ये ओहुली संघाला
पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर सरवली संघासमोर अफलातून धावफलक केलं होतं 69 धावांचं. त्यानंतर ओवली संघासमोर खेळत असताना 58 धावा चेस करायच्या होत्या. कुठेतरी असं वाटलं होतं की रथ विजय थांबला जाईल, परंतु नाही. मानकोली ती मानकोली आहे आणि तिथेही विजय संपादन केलं. बघूया संध्याकाळच्या सत्रामध्ये त्यांचा खेळ पुन्हा एकदा पाहायला मिळेल. चला, वेळ कमी खर्च करा. वारंवार सूचना केली जाते, कमिटी खूप चांगली आहे, तुमच्यासाठी थांबू शकते, परंतु वेळ थांबणार नाहीये, याचंही नोंद द्यायची आहे. पुढील चेंडू या वेळेस पाहतोय पण अजून एक तेज तर्रार चेंडू खेळला जाते. मी तर म्हणेन गोलंदाजाने फलंदाजी शारीरिक भाषा ओळखली. द्विधा मनस्थितीमध्ये शारीरिक भाषा अशी सांगत होती की स्क्वेअर लेग क्लिअर करायचा प्रयत्न होता, परंतु चेंडू मात्र ऑफस्टिकवर ठेवला गेला आणि फटका आपला चेक केला गेला. निर्धावची पुन्हा एकदा झाली सांगता. पुन्हा एकदा गोलंदाज टर्न होते गोलंदाजी मार्कवरती. काहीतरी स्टेप मध्ये चुकी होताना पाहायला मिळते. पहिलं षटक क्या बात आहे, सुरुवात चांगली करून दिली, बोनी चांगली झाली आणि या ठिकाणी धंद्यावरती बसलाय आता क्रिश भोईर आणि त्यांचाही धंदा खूप चांगला पाहायला मिळतोय. आतापर्यंत एकच धाव खर्च केलेली आहे आणि निर्धावची सांगता 2 चेंडूंची कमाई केलेली आहे. यावेळेस पाहतोय आपण समोर दिशेमध्ये खेळून काढलेला आहे. ऑन साइडला एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज तयार होते गोलंदाजी मार्क वरती. चांगला गोलंदाज आहे, चांगली गोलंदाजी आतापर्यंत प्रस्थापित करतोय. पुढील चेंडू यावेळेस फ्लोरलेनचा चेंडू होता, चांगला खेळून काढलेला मिसफील्ड पाहायला मिळतंय. बॅकअप चांगला आणि या ठिकाणी पाहतोय पाहता पाहता 2 धावा कंप्लीट केले जातात. खूप चांगल्या पद्धतीचा बॅकअप आपल्याला पाहायला मिळते. चेतन क्या बात आहे, वाघासारखा धावतोय चेंडू वरती. ज्या पद्धतीने हरणीच्या मागे वाघ तसाच चेंडूच्या मागे आपण पाहतोय चेतन. निश्चितच आपण पाहिलं तर अश्वामध्ये घोड्यांमध्ये तर सर्वात लाडका नाव असेल ते म्हणजे चैतन आणि त्याचं नाव कशामुळे होतं तर रनिंग मुला होता आणि खूप चांगली रनिंग केली जाते. मागच्या चेंडूवरती आपण पाहिलं तर रनिंग कॅच ही पकडली होती. यावेळेस पाहतोय आपण चांगला चेंडू खेळून काढण्याचा जरूर प्रयत्न होता, परंतु आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला कलेक्ट केला जातोय. कुठल्या प्रकारची या ठिकाणी धाव नाही आहे. षटक क्रमांक 2 कंप्लीट केले जात आहे आणि धावसंख्या आपण पाहतोय 9 धावा. अजूनही दुहेरी अंकामध्ये धावफलक जात नाहीये. 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. या षटकामागे आपण पाहतोय गडी बाद केला नाहीये, परंतु धावांवरती अंकुश जरूर लावला आहे. या फास्टेस्ट क्रिकेटमध्ये विकेटला फारसं महत्व नसतंय. तुम्ही किती निर्धाव चेंडूंच्या हाताळणी करताय याला खूप महत्व आहे. विकेट घेण्याचं काम कृणाल पाटील यांनी केलं. आता मला काय करायचं आहे, धावांवरचा जो वेग आहे तो मंदावणं आहे ना. अतिशय चांगली गोलंदाजी क्रिश भोईर यांची आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. येणारे 2 षटक अजूनही बाकी आहे. आपण पाहिले तर फसवाई 11 70-80 गावदेव वेले संघाला काही करण्यासाठी, खास करून आपण पाहिले तर दिशान फॅन टीम फसवाई 11 70-80 गावदेवी स्पोर्ट वेले हा संघ पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये कुठेतरी कामगिरी कमजोर पाहायला मिळाली. फटकेबाजी टोलेबाजी पाहायला मिळाली नाही. प्रयत्न केला नाही असं नाही आहे, परंतु प्रयत्नांना यश प्राप्त झालं गोलंदाजांना. अचूक टप्पा लाईन लेंथ त्यांची पाहायला मिळाली. फलंदाजा रडारमध्ये कुठल्याही फटकाचा चेंडू ठेवला गेला नाहीये. त्या अनुषंगाने एक मोठा फटकाही पाहायला मिळाला नाही. सिंगल डबलचाच खेळ आणि निर्धावची सांगता मात्र जास्त झाली. चेतन वारघडे क्या बात आहे, वाघासारखा खेळ त्यांचा मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षणामध्ये पाहायला मिळाला. आता पुया गोलंदाजीमध्ये कशा प्रकारे काम केले जाईल वारघडे याच्याकडून नावातच दम आहे. दमखम दाखवेल का ही पाण्यासारखं राहील, कारण उर्वरित 2 षटक आहेत, धावा कमी लागल्यात. आता माइंड चेंज केला असेल, संघनायकाने सांगितलं असेल की बस झाला, आता आपण खुलून खेळायचं आहे. विकेट गेलं तरी काही हरकत नाहीये, लढताना प्राण गेलं तरी वांधा नाही, अशी महाराजांची शिकवण होती. आता इथं पाहूया संघनायक काय शिकवण दिलेली आहे. पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न ऑन साइडला खेचून काढलेला आहे. एक धाव कंप्लीट केली जाते. क्षेत्ररक्षण चांगलं आणि फेकी ही त्याहून अधिक चांगली. परिणाम स्वरूप एकच धाव, एकापेक्षा अधिक काय नाही आहे. एकेरी दुहेरी धावसंख्येने मी तर म्हणेन खासा फरक पडणार नाहीये, खास करून गावदेवी वेले संघास. यस, त्यांना मोठे फटके खेळावे लागतील. एकेरी दुहेरी धावसंख्येने काम बनणार नाहीये आणि जून अंदुरकी संघ खूप दुरून प्रवास करून या ठिकाणी उपस्थित झालेला आहे आणि दाखवून देतोय की आमच्या मध्ये सुद्धा ती कला आहे.
जिवेश पाटील यांच्या माध्यमातून पाहतोय बॉबीसाठी जर षटकारांची हॅट्रिक कंप्लीट करताय तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. यावेळेस उडवलाय, पाहूया चेंडू गॅप मध्ये ट्रॅव्हल्स होतोय, नो डाऊट चेंडू सीमा पार जाईल, पण काय असेल या ठिकाणी चौकार असेल. हॅलो 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 निश्चित धावांची नितांत गरज आहे. पाठीराख्यांना ही वाटते की धावा बनाव्यात, त्यासाठी लावलं जातं पारितोषिक. बाबा 500 रुपयाच्या नादामध्ये तरी ते फटके मारले जातील, परंतु मैदानाच्या आतमध्ये जो खेळाडू जातोय ना त्यालाही वाटतं की धावा बनल्या पाहिजेत, परंतु मैदानाबाहेर जो राहतोय ना त्याला जास्त तलमल असते. यस, 22 तले यांच्या फटक्याने पियुष पाटील मात्र भरपूर खुश आहेत. आर्थिक परिस्थिती गंभीर नाही तर त्यांनी सुद्धा पैसे लावलं असतं. अजून धंदा पाण्याची काय रोलिंग लागलेली नाही, आशा करू नका, पण पाठीराखण जरूर केले जाईल, तुमचं कौतुक जरूर केलं जाईल. चेहऱ्यावरती स्मित अशा आपण आपल्या टीव्ही स्क्रीन वरती पाहू शकता. क्या बात आहे. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज तयार होत आहे. चेतन वारगडे यांची खरोखर चेतनामय गोलंदाजी होती, परंतु या फटक्याने कुठेतरी फस नस करत असताना पाहायला मिळत आहे. या इनिंग मधील पहिला चौकार पाहायला मिळतोय. पुढील चेंडू पुन्हा एकदा फ्लोरेल यांचा चेंडू होता, आपल्या फॉलो थ्रू मध्ये गॅदर केला जातोय. निर्धावचे होते सांगता. निश्चितच आज भरपूर झिरोचे चेंडू पाहायला मिळत आहेत. ज्या पद्धतीने आपला टेनिस बॉल गोल असतो तसेच गोल गोल भरपूर दिसत आहेत, त्या अनुषंगाने धावसंख्या ही कमी पाहायला मिळते. तुम्हाला धाव फलक जर सजवायचा असेल, फुलवायचा असेल, नटवायचा असेल तर चौकार षटकारांची रांगोली मात्र चांगली भरावी लागते. पुढील चेंडू आमच्या भावना पोहोचल्या की काय, चेंडू उडवला हवेमध्ये, काय घडतंय, 2 क्षेत्ररक्षक जपावतायत, तुला ने मला जाऊ दे सीमा पार, चौकार. निश्चितच मित्रांनो कॉलिंग करणं गरजेचं आहे. हा चेंडू अडला असता, परंतु दोघांमधील तालमेल समन्वय पाहायला मिळालं नाही आहे आणि त्या कारणास्तव आपण पाहतो की चेंडू सीमापार झाला. प्रत्येक खेळाडूला माझं एकच सांगणं असेल, मैदानाच्या आतमध्ये ठीक आहे एखादा सामना हरला तरी चालेल, परंतु इजा दुखापत होता कामी नये, सतर्क राहणं गरजेचं आहे. मैदानाच्या आतमध्ये आमच्या गावामध्ये सुरुवातीला क्रिकेट खेळलं जात होतं गोरसई गावामध्ये, त्यावेळेस अशीच टक्कर झाली होती नितीन आणि प्रभाकर याच्यामध्ये. त्यांची जिथून टक्कर झाली तिथून त्यांनी खेळ सोडला. त्याचा परिणाम त्यांच्या परिवारावरती झाला, कारण त्या दोघेही घरते करते कमवते होते. तसं काय चित्र न घडता आपण लक्ष घालायचं आहे प्लीज. यावेळेस पाहतोय आपण तेच तर्रार, परंतु वेगावरती निरंतर नाहीये. अवांतर धावेचा बर्ना वाईटच्या स्वरूपाने एक धाव जमा केली जाते. 19 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये फेकलं जात आहे. 2 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आहे. पूर्णपणे बांधून ठेवलं होतं, परंतु या 2 चौकाराने या स्कोर कार्ड मध्ये निश्चितच संजीवनी भरलेली आहे. पुढील चेंडू यावेळेस कार्पेटच्या साहाय्याने चेंडू ऑन साइडला येतो, क्षेत्ररक्षक दुरून झेपावतोय येलो कॅप आणि या ठिकाणी पाहतो एकच धाव. क्या बात आहे, चांगले क्षेत्ररक्षण चांगली पैकी पाहायला मिळाली आणि परिणाम स्वरूप आपण पाहतोय एकच धाव. अतिशय चांगलं पंचगिरी आपल्याला पाहायला मिळत आहे. मन मिलाव स्वभाव असतोय. मेन पंचांच्या भूमिकामध्ये राजेंद्र पाटील एक चांगला क्रिकेटरही आहे. आपण रजनी स्पर्धा चालू आहे जय भोलेनाथ सोनालीपाडा चषकामध्ये. आपण पाहिलं तर कालच्या रात्री रजनीमध्ये 3 मॅच खेळल्या गेल्या, तिन्हीमध्ये टॉप गोलंदाजी त्यांची पाहायला मिळाली आणि त्या चषकामध्ये गोलंदाजीसाठी टॉप 1 मध्ये रँक करतायत. कुलर बक्षीस आहे जो गोलंदाज चांगला गोलंदाजी करेल ते, म्हणजे एका षटकामागे जास्त विकेट घेईल त्याच्यासाठी एक आगलं उगलं पारितोषिक तिथं पाहायला मिळालं. पुढील चेंडू यावेळेस पाहतोय तेच तर्रार जागते राहूचा आदेश देत असताना पाहायला मिळतोय. निर्धावची या ठिकाणी होते सांगता. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे पाहतोय आपण 20. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 20 धावा धावफलकावरती. चला आज बऱ्याच दिवसातून गरमीचं वातावरण आहे. सूर्यनारायण पूर्णपणे खुललेला आहे. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करायची आहे मित्रांनो.
तीन षटकांचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या 20 या अंकावरती लागली जाते. या ओव्हरमध्ये आपण पाहतोय तर 2 चौकार पाहायला मिळाले भावेश तले यांच्या माध्यमातून. तेव्हा कुठेतरी धावफलक पुढे सरकलं. अन्यथा 2 षटकामध्ये फक्त 9 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. पहिल्या षटकामध्ये कृणाल यांनी चांगली सुरुवात करून दिली. फलंदाजांवरती दबाव टाकत असताना 2 गडी बाद केले. त्यानंतर विकेट जरूर मिळाला नाही, परंतु क्रिश यांनी क्रिटिकल गोलंदाजी हाताळताना पाहायला मिळाली. फक्त 4 धावा खर्च केल्या. या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर वार पलटवार क्रिकेटचा हा मूळ सूत्र आहे. 2 षटकामध्ये कमी धावा लागल्या. एक तिसऱ्या षटकाला प्रारंभ झाला. मोठी धावसंख्या उभारणं गरजेचं आहे. संघनायकाने तो मेसेज ही दिला असेल कदाचित, आणि त्या अनुषंगाने आपण पाहिलं 2 चौकार पाहायला मिळाले. आज क्या बात आहे, कॅमेरामॅनला काहीतरी दिलं असावं. पियुष वारंवार टीव्ही स्क्रीनवरती झलकतोय. आपल्या आतून मारा असेल टेबला खालून. असो, आम्ही पण तुमचं नाव घेतो, आम्हालाही काहीतरी. यस यस, सगळ्यांना लक्षात ठेवलं जाईल, नाव नोंदणी केली जाईल. या वर्षी तुम्ही त्यांना फेमस केलं. जेव्हा त्यांच्या हाताला पैसा लागेल तुमच्यापर्यंत मानधन पोहोचला जाईल. सकाळचा नाश्ता, दुपारचा जेवण, संध्याकाळची चाय पाण्याची व्यवस्था. रणजित शिकारी, क्या बात आहे. नावात दम आहे, कामात किती दमखम आहे पाण्यासारखं राहील. शिकारी फलंदाजी शिकार करतोय की स्वतः शिकार होतोय हे पाण्यासारखं राहील. यस, निश्चितच आपण पाहतोय यावेळेस उडवलाय चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली. पाहूया काय घडतंय. यस, नो डाऊट झेलच्या स्वरूपात फलंदाज होतोय या ठिकाणी बाद. या ठिकाणी पाहतोय आपण खरोखरच खूप चांगली गोलंदाजी इथेही रणजित शिकारी आणि पहिल्याच चेंडूवरती शिकार करताना पाहायला मिळतंय. फलंदाज भावेश थले बॅक टू द डगआउट, क्या बात आहे. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी शुभेच्छांचा वर्षाव होते. बजा नाही तो मजा नाही आहे. निश्चितच बजरंग पाटील साहेबांच्या माध्यमातून पाहतोय आपण जयकुमार चषक 2025 साठी भरभरून शुभेच्छांचा वर्षाव झालेला आहे. या मॅचचा सामन्यांचा आनंद घर बसल्या घेत आहेत. या स्पर्धेमध्ये बजरंगजी पाटील साहेब आपल्याही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जय हनुमान सारंगाव आयोजित जयकुमार चषक 2025 मध्ये आपल्याही मनपूर्वक मनस्वी हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय बजरंगजी पाटील साहेब. केतन मुकादम येतोय आणि या ठिकाणी आपण पाहतोय एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावेने धावसंख्येमध्ये बदल पाहायला मिळते. 21 धावा ऑन बोर्ड. रणजित शिकारी गोलंदाजी मार्क वरती. हाही गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. निश्चित क्रिकेट हा रंग बदलणारा खेळ आहे. सकाळपासून पाहत होतोय फलंदाज आपली जादू दाखवत होती, परंतु रंग बदलताना पाहायला मिळते. यावेळेस गोलंदाजी यावेळेस सोडवलाय. चांगला कनेक्शन पाहायला मिळाला. लांबी गाठेल का? आणि क्या बात आहे, क्या बात आहे. खूप चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. कृणाल पाटील, काही क्षण असं वाटलं होतं चेंडू सीमापार होईल. शेवटच्या क्षणापर्यंत जिद्द चिकाटी संघर्ष सोडला नाहीये. चेंडूला अडवलं गेलं. आपल्या संघासाठी निश्चित भरपूर धावा वाचवताना पाहायला मिळतंय. 2 धावा, 2 धावेने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या जर पाहिल्या धावफलकावरती 23 या अंकावरती जाऊन पोहोचते. अतिशय कमी धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अंतिम या पारीचा खेळ पाहायला मिळते, अर्थात शेवटचं षटक, हाणामारीचं षटक. परंतु तिथेही कर्मकुशलता अर्पण करून चांगलं काम रणजित शिकारी मैदानाच्या आतमध्ये करतोय. मोठा फटका लागू देत नाही. लागला तरी क्षेत्ररक्षण मात्र अफलातून पाहायला मिळते आणि तेच घडणं गरजेचं आहे. पुढील चेंडू यावेळेस
समोरच्या दिशेने खेळून काढण्याचा प्रयत्न होता, असफल झाला. फलंदाज बाद झाला यावेळेस झेलच्या स्वरूपात. निश्चित पाहिलं तर या ठिकाणी रणजित शिकारी गोलंदाज जोमात आहे, परंतु आमचा पियुष दादा मात्र कोमात जाताना पाहायला मिळतोय. काय आमचा संघ कुठेतरी बॅकफुटवर पाहायला मिळतोय. निश्चितच आपण पाहतोय खूप चांगल्या पद्धतीचा झेल कलेक्ट केला गेला. राजकीय दृष्ट्या पाहिलं तर राज ठाकरे आपलं नाव कमवतोय. या ठिकाणी झेल बाद करून राज मात्र इथं आपलं नाव कमवतोय. क्या बात आहे. पियुष पुन्हा एकदा आपल्या टीव्ही स्क्रीन वरती आतून आतून मारा आहे वट्टर. पियुष पाटील पुढील चेंडू या वेळेस पाहतोय हवेमध्ये, इथेही पाहतोय आपण अप्रतिम झेल कलेक्ट केला जातोय. अजून एक फलंदाज झेलच्या स्वरूपात होतोय बाद. पडला की आपल्या खाडीला जशी चिमण्यांची वल्गन लागते तशी मात्र या फलंदाजांची वल्गन लागलेली आहे. तू चल मैं आया अशा पद्धतीने भरपूर फलंदाज आतापर्यंत बाद झाले. जवळ अर्धा संघ गारज झालेला आहे. धावसंख्या आपण पाहतोय की 23 अंकावरती. यस, या संघाची कंडिशन पाहून पियुष पाटील खूप टेन्शन मध्ये आणि मावा चगलतायत, मावा खात आहेत. काय करेल बिचारा. हॅट्रिक वरती आहे. स्पर्धेची विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली आहे का सुभाष धुमाल कालच्या दिवसातून? विकेट हॅट्रिक षटकारांच्या 2 चौकारांच्या 2 पाहायला मिळाल्या. विकेट हॅट्रिक एक झालेली आहे, दुसरी होते का पाण्यासारखं राहील. शिकारी मात्र आपली दमखम दाखवत असताना आतापर्यंत 3 फलंदाज बाद केलेत आणि बॅक टू बॅक 2 केलेत. पाहूया तिसरा गडी बाद होईल का. नवीन फलंदाज यश मैदानाच्या आतमध्ये. यश हा अपयशी होतय का. चेंडू हवेमध्ये आहे परंतु नो मॅच लँड मध्ये ट्रॅव्हल्स होतय. हॅट्रिक होता होता वाचताना पाहायला मिळाली आणि या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात फलंदाज होतय बाद. निश्चितच 4 षटकांचा कारभार इथं संपलेला आहे. धावसंख्या पाहिली धावफलकावरती 25 लागली गेली. 26 धावांचं आव्हान ठेवलं गेलं आहे. या 26 धावांचं आव्हान कशा प्रकारे पूर्ण केलं जाईल की थांबलं जाईल या ऐकूया या स्पर्धेचे मुख्य समालोचक सन्माननीय सुभाष धुमाल सर यांच्या आवाजाने.
पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये या जन्मान सारंग आयोजित जयकुमार चषक 2025 मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। दुपारच्या सत्रानंतर हा सामना आपण पाहतोय दिशान पाटील सारंगगाव फॅम टीम फसोई 11 7080 गावदेव वेले विपक्ष जोगेश्वर जुनदुलके या दोन संघामध्ये। दिशान पाटील जे नक्कीच फसोई 11 7080 गावदेव वेले संघाचे पॅकर आहेत, त्यांना विनंती असेल की व्यायाम द्यायचं। त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे। त्यांचा संघ सध्या आपण एन ऍक्शन मध्ये पाहतोय। मग ते वेले संघाने या प्रथम फलंदाजी करताना धावपल्याकडे अवघ्या 25 धावा झळकवल्या आहेत आणि 26 धावांचं लक्ष इथे मात्र जुना संघासमोर उभा केलेलं आहे। आणि लक्ष्याचं पाठलाग सर्व जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय चेतन वारगडे आणि आकाश पाटील। बॉलिंग ट्रॅकवर बॉबी भोईर येतोय वेले संघाचा संघनायक। खरं तर लक्ष हे छोटं आहे, या अगोदरचे हाय स्कोरिंग सामने आपल्याला पाहायला मिळतो, मात्र या सामन्यामध्ये आपण पाहतोय धावांसाठी भरपूर संघर्ष वेले संघाला करावा लागलेला आहे। बॉबी भोईर इथे मात्र पहिल्या चेंडू कार्पेटचे सहारे खेळलेला आहे। 20 मध्ये आपण पाहतोय एका सिंगल धावेसाठी सिंगलने स्वतःचं अकाउंट ओपन करतोय या फलंदाज चेतन वारगडे। नक्कीच ह्या धावा देखील डिफेंड होऊ शकतात जरा चांगली गोलंदाजी केली आणि गोलंदाजांना चांगली 7 क्षेत्ररक्षकाने दिली तर। तावले क्रिकेटमध्ये 4 षटकांमध्ये 16 धावा देखील डिफेंड केल्या गेल्या आहेत आणि त्या देखील फायनल मध्ये। बॉबी भोईर खरं तर त्याचं होम ग्राउंड म्हटलं तर वावगं ठरणार नाही, दुसरं घर, कारण या मैदानावर त्याचा देखील भरपूर सराव असतोय आणि मैदानाचा कानाकोपरा त्याला देखील माहित आहे, ठाऊक आहे। निलेश पाटील असो बॉबी भोईर असो फलंदाजीमध्ये मात्र त्यांना काय विशेष करता आले नाही, त्याचा फायदा त्यानं उचललेला, मात्र गोलंदाजीमध्ये ते काय करतात पाहावं लागेल। या मैदानावरचा त्यांचा सराव त्यांना या सामन्यामध्ये उपयोगाला येतोय का हे पाहावं लागेल। रिवर्स फटका खेळण्याचा प्रयत्न मिस टायमिंग ठरला होता, मात्र इष्टरक्षक दूर होता भावेश थले आणि एक धाव आकाश पाटील देखील पूर्ण करते। लेगबाजचा इशारा येतोय, अव्वांतर रूपाने धाव, अव्वांतर धावेचं देखील आकार उपयोग संघाची धावसंख्या 2 वर पोहोचते। आव्हान इथे 26 धावांचं एक माफक आव्हान आहे। खरं तर आपण बघितलं तर 6.50 सरासरीने धावा झळकाव्या लागतील विजयासाठी फलंदाजी करणाऱ्या संघाला। स्विंग अँड मिस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क पाहायला मिळत नाही आणि अशाच निर्धाव चेंडूची आवश्यकता आहे वेले संघाला या सामन्यामध्ये या आपल्या संघाचं आव्हान जिवंत ठेवायचं असेल तर। बॉबी भोईर फ्रंटलाईन गोलंदाज आपण पाहतोय वेले संघाचा संघनायक पहिले षटकात उलटोय। इथे मात्र चेंडूला भिरकवून देण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग, क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे विजेंद्र पाटील आपण पाहतोय थोडंसं स्लॉफी वर त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतंय आणि परिणाम स्वरूप 3 धावा फलंदाजांनी पूर्ण केल्या आहेत। या 3 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचते ती 5 वर। आव्हान 26 धावांचा, इथून 21 धावांची अजूनही आवश्यकता आहे। दिशान पाटील फॅम टीम फसोई 11 7080 गावदेव वेले विपक्ष जोगेश्वर जुनदुलके या दोन संघांमधील सामना आपण पाहतोय। क्लीन बॉल, गेंद अंदर डंडा बाहेर, पहिला हातरा बसतोय जोगेश्वर जुनदुलके संघाला क्लीन बॉलच्या रूपाने। पियुष पाटील खुश आहे, आपण पाहतोय टाळ्या वाजवत आहे। कृणाल पाटील आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतोय आणि थोड्या दिवसात पियुष पाटीलवर देखील गाणं येईल। असं कुठलंच गाव नाही रे जिथे पियुष पाटीलचं नाव नाही रे।
कदाचित हे गाणं देखील येणाऱ्या कालावधीमध्ये पियुष पाटील साठी येऊ शकतो. पियुष पाटील यांना दाखवलं गेलेलं आहे आज वारंवार पहिल्या इनिंग मध्ये आपण बघतोय. बीटीसीचे प्रोप्रायटर सर्वे सर्व होऊन तरी त्यांचा रोख पियुष पाटील याच्यावर राहिला. त्यांचा कॅमेरा पियुष पाटीलवर जास्त जास्त फिरलेला आहे. बॉबी वैरा टेम्पल एंड कडून इथे मात्र हाफ अँड टफ चान्स होती खरं तर आपण पाहतोय या भावेश तले इस्टनच्या मागे पाहायला मिळतोय. ओव्हरची समाप्ती पहिल्या षटकाची समाप्तीनंतर जुना संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते. 26 लक्षाचा पाठला करताना धावफलकावर 5 धावा. इथून 18 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 18 चेंडू मध्ये 21 धावांची अजून आवश्यकता आहे. म्हणजे या सामना पण पाहतोय शेवटच्या चेंडूपर्यंत देखील जाऊ शकतो. ज्याप्रमाणे गोलंदाजी केली जाते ज्याप्रमाणे फलंदाजी होते. कारण पहिल्या षटकात समाप्तीनंतर धावसंख्या 5 आहे. आणि या पहिल्या इनिंग मध्ये देखील कृणाल पाटील यांनी जेव्हा षटक घातलं होतं त्या षटकामध्ये देखील 5 धावा पाहायला मिळाल्या होत्या. तिथे 2 विकेट होत्या, इथे 1 विकेट आहे. मग धावा सेम आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या इनिंग मध्ये 5 धावा आणि या इनिंग मध्ये देखील 5 धावा. धावांसाठी आता मात्र संघर्ष करताना पाहतोय आपण खेळपट्टीने आपलं पूर्णपणे रंग बदललाय. आज पहिले दोन्ही सामने रन फेस्टिवलचे राहिले होते. तिसरा सामना देखील धावांचा राहिला होता कारण त्या सामन्यामध्ये देखील धावा लुटल्या गेल्या होत्या. या सामन्यामध्ये मात्र धावांसाठी संघर्ष करताना आपण पाहतो दोन्ही संघाचे फलंदाज पहिल्या इनिंग मध्ये फक्त 25 धावा वेले संघाचे पाहायला मिळाल्या आहेत. आणि इथे देखील आपण पाहतो सुरुवात तेवढीशी चांगली नाही कारण या इनिंग मध्ये पहिल्या षटकात समाप्तीनंतर धावसंख्या 5 आपण पाहतोय. 18 चेंडूचा खेळ शिल्लक. 18 चेंडू मध्ये इथून 21 धावांची अजून आवश्यकता आहे. गोलंदाज विजेंद्र पाटील येतोय बॉलिंग ट्रॅकवर. तर सामना करेल चेतन वारगडे. एशिया ग्रुप आयोजित खासदार चषक पिंपळनेरवर या संघाने नाव कोरलं होतं. इथे आपण पाहतोय या चेंडू हवेमध्ये शतरक्षक चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होता मात्र चेंडू निघून जाते सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. मतलब मालोटे आयोजित खासदार चषक जो झाला होता त्या चषकावर गावदेव वेले संघाने नाव कोरलं होतं. तर असे ग्रुप पिंपळनेर आयोजित खासदार चषकाचा विजेता संघ जोगेश्वरी जुनाळखेड संघासंग ठरला होता. म्हणजे जिशेचे 2 चषक या दोन्ही संघाच्या नावे आहेत. दोन्ही संघाने नक्कीच एक एक चषक जिंकलेला आहे. मग जेशिया संघटनेचा विचार केला तर जेशिया संघटनेमध्ये सर्वाधिक 3 चषकांसह 4वा मानकरी संघ नंबर 1 वर रँक करत आहे. 2 चषकांसह भावाले बी संघ नंबर 2 वर रँक करत आहे. आणि सूर्य संघ देखील 2 चषकांसह नंबर 2 वर संयुक्तरित्या भावाले बी संघासमवेत रँक करत आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न टायमिंग प्रॉपर साधता आला नाही. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर आपण पाहतोय 26 लक्षाचा पाठला करताना 11 धावा. दुसरं षटक मार्गासह विजेंद्र पाटील आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर मंदिराच्या टोका करून गोलंदाजी करताना. इथे लॉफ केला चेंडूला लॉफ्टेड फटका. शतरक्षित तिथे प्रयत्न करेल मात्र त्याला बेट करून चेंडू निघून जाते सीमा पार. 6 धावांसाठी षटकार.
ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न जयदुर्ग सुरू ए संघाचा संघटक आपण टॉस साठी रिपोर्ट करायचा आहे कारण यामध्ये विजय संघ विपक्ष जयदुर्ग सुरू या दोन संघांमधील पुढील सामना खेळला जाईल हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय यावेळी पंचाचा बिमर दोनचा इशारा येतोय 1+1 दोन धावा आपल्यामध्ये जोडल्या जातील आणि पुढील चेंडू फ्री हिट देखील असणार आहे या दोन धावने जुन्नर संघाची धावसंख्या पोहोचते ती 17 वर 26 लक्षाचा पाठलाग 19 वर धावसंख्या 19 आपण पाहतोय या दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना इथून अवघ्या 7 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी आज वेल संघाने या भरपूर निराशा केली होती पहिल्या इनिंग मध्ये क्लीन बॉल इथे मात्र फ्री हिट असल्यामुळे नक्कीच आपण पाहतोय या फलंदाज बचावतोय आणि 2 धाव फलंदाजाने पूर्ण केलेल्या आहेत नशिबाची साथ देखील नक्कीच आपण पाहतोय या फलंदाजी करणाऱ्या संघाला लाभते कारण फ्री हिट वर हा बोल्ड झाला होता 21 धावा केवळ 5 धावांची आवश्यकता विजयाच्या उंबाट्यावर आपण बघतोय पिंपलनेर चषकाचा विजेता संघ आणि आता मात्र क्लीन बॉल रिव्हर्स फटका खेळण्याची आवश्यकता होती का केवळ इथून आपण पाहतोय 5 धावांची आवश्यकता आहे नेक्स्ट मॅच या सामन्यात विजय संघ विपक्ष जयदुर्ग सुरी या दोन संघांमध्ये पाहायला मिळेल जर्मन सारंग आयोजित जयकुमार चषक 20-25 हा सलगचा दुसरा दिवस आपण पाहतोय आणि दुसऱ्या दिवसामधील चौथा सामना न्यू बॅटर आता मात्र पुष्पम येतोय तर गोलंदाजी मार्क गोलंदाज सज्ज होतोय वेले संघाकडून निलेश पाटील 12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 12 चेंडू मध्ये इथून फक्त 5 धावांची आवश्यकता आहे सोपं समीकरण इथे पाहायला मिळतं कारण चेंडू जास्त आहेत धावा कमी आहेत आज वेले संघाच्या फलंदाजाने लवकर साजेशी कामगिरी केली नव्हती इथे स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू जातोय आणि इथे फक्त आता एका धावेची आवश्यकता आहे हा चौकार आणि विजय फटका विजय संपादन केलेला आहे तो जोगेश्वर जुनालखे संघाने अभिनंदन जुनालखे आणि हार्ड लक वेले